बरोबर प्रमोद सिंग जोडले जातील क्रिक लाईव्हची संपूर्ण टीम आणि बॉलिंग ट्रॅकवर अजित चव्हाण फास्ट अँड फ्युरियस बॉलर बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या स्पेलमध्ये पॉवर प्लेच्या आपण बॉलिंग करताना पाहाल स्ट्राइक इनला बॅटर भावेश कोहली. शो दी बेस्ट गेम गुड प्ले क्रिकेट विश यू ऑल द बेस्ट दोन्ही टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच ऑन क्रिकेट ऑन गेम ऑन 3-2. प्रयत्न बॅटर भावेश कोहलीचा खेळ आतापर्यंत चांगला राहिला होता परंतु कुशल मोमेंटला महत्वपूर्ण मॅच मध्ये गोल्डन डकचा शिकार भावेश कोहली अजित चव्हाणच्या पहिल्या बॉलवर होतोय क्लीन बोल्ड. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये आता दाखल येणार नंबर 3 वर समीर पाटील. प्रत्येक ओव्हर आता महत्वाची आहे स्पर्धेमध्ये प्रत्येक निर्णय आता महत्वाचा आहे कारण मॅच तेवढीच महत्वाची आहे. क्वालिफायची मॅच कोण जिंकेल मॅच वाटविल आहे पण नेक्स्ट तमाम प्रेक्षकांच्या नजरा आता क्रिक लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेकडे पोहोचल्या जात आहेत. त्याचं एक मात्र कारण आहे मॅच रंगतीये मैदानच्या आतमध्ये क्वालिफायची. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये दाखल झालाय समीर पाटील. ओर द विकेट ने नेक्स्ट बॉल दुसऱ्या बॉलवर बॉल पाठवलाय सीमारेषा पार. धमाका बॉल सीमारेषा पार षटकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये. दुसऱ्या बॉलवर 6 धावा. एक तेरी तो एक मेरी ना तारीफ मेरी ना मजाक तेरा मत कर गुरु इस क्रिकेट का एक दिन काक तेरा और एक दिन काक मेरा. जबरदस्त मॅच रंगेल मैदानच्या आतमध्ये ना संघर्ष ना तपलीके फिर क्या मजा जीने में तूफा भी रुक जाएगा जब लक्ष्य होगा सीने में. पसीने से लिखे हुए कागज कभी कोरे नहीं होते और जो हर दर करते हैं मेहनत उनके सपने अधूरे नहीं होते. आणखी एक बॉल सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 षटकार बॉलर अजित चव्हाणच्या विरुद्ध. धावसंख्या स्कोर बोर्डवर 12 धावा. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते टीमची टोटल 12 धावा. गावदेवी रबाले टीम पहिल्या बॉलवर चांगला स्टार्ट आपण पाहिला गजानन तुर्बे टीमच्या माध्यमातून परंतु बॅक टू बॅक 2 षटकार आता आपण समीर पाटीलच्या बॅटमधनं पाहिले आहेत. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. जब तक ना पडे पत्थर पर हथौड़े का गाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. संघर्ष या मॅच मध्ये दोन्ही टीमला आता करायचा आहे. संकटांना जुगारून आत्मविश्वासाने खेळ मैदानच्या आतमध्ये दोन्ही टीम करताना पाहायला भेटतील. आणखी एक बॉल स्विंग अँड मिस. आता कमबॅक आपण पाहताय बॉलर अजित चव्हाणचं पेकलाय मैदानच्या आतमध्ये डॉट बॉल. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच रंगतीये. धावसंख्या स्थिरावली धावफलकावर 4 बॉलच्या समाप्तीनंतर 12 धावा. लोअर पुलटॉस स्ट्रेट रिजन मध्ये चांगला स्ट्रोक आपण पाहताय. बॅटरच्या माध्यमातून पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न. 1 धावेने धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये 13 धावा. 5 बॉलचा खेळ कंप्लीट. 4 ओव्हरची मॅच असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आपण बॉलर करताना पाहताय बॉलर अजित चव्हाणला. भावेश कोहली थोडंसं स्वस्तामध्ये परतला. तदनंतर समीर पाटीलची चांगली बॅटिंग आतापर्यंत मैदानच्या आतमध्ये आपण पाहताय. स्ट्राइक इनला बॅटर आता शुभम पाटील. खोलवर पद्धतीचा बॉल होता थांबवलाय पॉपिन क्रीज मध्ये. चांगला बॉल. ओव्हरची समाप्ती होईल. धावसंख्या स्कोर बोर्डवर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा. 1 विकेट लॉस. आतापर्यंत 1 विकेट गमावली आहे बॅटिंग करत असताना गावदेवी रबाले टीमने. भावेश कोहलीच्या माध्यमातून समीर पाटील आणि शुभम पाटील सध्याच्या घडीला मैदानच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. आतापर्यंत धावसंख्या उभारली स्कोर बोर्डवर 13 धावा. 6 बॉलच्या समाप्तीनंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर अजय चव्हाण.
राईट आर्म ओव्हर द विकेटने सेकंड स्पेलला सुरुवात. आणखी एक बॉल बॅटचा टॉप एज, थोडस अनुमान चुकलं मैदानाच्या आतमध्ये झेल घेताना. एक सिंगल, धावसंख्या 1च्या मैदानी जाऊन पोहोचेल 14 धावा. 14 धावा धावफलकावर जाऊन पोहोचतायत टीमची टोटल. चांगली सुरुवात आपण पहिल्या स्पेल मध्ये पाहिली. बॅटिंग करताना समीर पाटीलचे 2 षटकार महत्वपूर्ण होते ओव्हर मधले. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 धावा. पुढे टाकलेला बॉल, आणखी एक ब्लास्ट होतो मैदानाच्या आतमध्ये. शुभम पाटीलच्या बॅट मधनं येतोय. ऑन साइडला टर्न करत असताना मिड विकेट बाउंड्री लाईन सीमारेषा पार षटकार. धावसंख्या 6च्या मैदानी पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 20 धावा धावफलकावर. 20 ऑन स्कोरबोर्ड. शॉर्ट ट्रॅकर बॉल होता, फुल करण्याचा प्रयत्न. मिड ऑनच्या दरम्यान चांगले क्षेत्ररक्षण. एक सिंगल शुभम पाटीलच्या बॅटमधनं कंप्लीट होईल. धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचेल 21 धावा. कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक आपण पाहताय. पुन्हा एकदा एक सिंगल, जबाबदारीने क्रिकेट गावदेवी रबाले टीम आता मैदानाच्या आतमध्ये करते. धावसंख्या 1च्या मैदानी हलवार पद्धतीने जाऊन पोहोचते. 22 धावा, 22 ऑन स्कोरबोर्ड. 1 विकेट लॉस गावदेवी रबाले टीम. ऑन स्कोरबोर्ड. 22 धावसंख्या स्कोरबोर्डवर आपण पाहताय. 4 ओव्हरची मॅच. प्रत्येक ओव्हर महत्वपूर्ण या स्पर्धेमधली आणि मॅच मधली आता असेल. आणि क्वालिफायची मॅच आपण पाहताय. अनेक दर्दी प्रेक्षकांची गर्दी चारही बाजूला आपण प्रेक्षक मॅचचा आनंद लुटताना आपण पाहताय. त्यांचं सहर्ष हार्दिक शुभ स्वागत आम्ही करतोय. आणखी एक चांगला स्ट्रोक मिड ऑनच्या अगदी वरून काऊ कॉर्नर मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण समीर वारंगेचं. 2 धावा तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा. दुसऱ्या ओव्हर मधला 1 बॉल शिल्लक. चांगला बॉल आता मैदानाच्या आतमध्ये, परंतु आउट साइड ऑफ स्टंप होता. पंचांचे 2 हात समांतर होत आहेत. रन्स मिळतील अवांतर. अवांतरच्या स्वरूपात धावसंख्येत वाढ. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचेल 25 धावा. शॉर्ट ट्रॅकर बॉल बॅकफुटला येऊन हार्ड पंच आपण पाहिला. शुभम पाटीलच्या बॅटमधनं क्लासिकल स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार षटकार. सुंदर स्ट्रोक आपण पाहिला. क्रिकेटचं मादक सौंदर्य या बॉलवर आपण पाहिलं बॅटिंग करताना शुभम पाटीलच्या बॅटमधनं. 6 धावा षटकार येतोय. धावसंख्या स्कोर बोर्डवर तब्बल जाऊन पोहोचली आहे 31 धावा. 31 ऑन स्कोर बोर्ड. 31 धावा धावफलकावर. 12 बॉलचा खेळ समाप्त. 12 बॉल मॅच मध्ये आता महत्वाचे असतील. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभी केली आहे धावफलकावर. 15.5च्या रन रेटने धावसंख्या स्कोरबोर्डवर उभी केली आहे. 31 धावा. तिसऱ्या स्पेल मध्ये बॉलर अभि. कमालीचं प्रदर्शन बॉलर अभिचं आतापर्यंत सकाळच्या सत्रापासून राहिलं आहे. परंतु या मॅच मध्ये कशा रीतीने कामगिरी त्याची राहील. महत्वपूर्ण स्पेल ओव्हर मॅच मधला त्याला टाकायचं आहे. जबाबदारी कॅप्टनने दिलेली आहे. ही जबाबदारीने केल बॉलर अभिला करायचं आहे.
परंतु आतापर्यंत चांगला क्रिकेट शुभम पाटील आणि समीर पाटीलच्या बॅटमधनं आपण पाहिलाय. कारण पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार भावेश कोहली झाल्यानंतर चांगली बॅटिंग राहिली आहे गावदेवी रबाली टीमची. वाईट बॉल, वाईटच्या मैत्रीने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचेल 32 धावा. शॉर्ट ट्रॅकर बॉल पुल केलाय, पॉवरफुल स्ट्रोक अभिच्या विरुद्ध चढवलेला हल्ला मैदानच्या आतमध्ये. समीर पाटीलच्या बॅटमधनं आणखी एक तडाका, बॉल सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या 6च्या मैदाने जाऊन पोहोचेल 38 धावा, 38 ऑन द स्कोर बोर्ड. काय बॅटिंग मैदानच्या आतमध्ये आपण गावदेवी रबाले टीमची पाहताय. जणू काय आत्मविश्वास जुनावलाय. प्रत्येक मॅच मध्ये आपण चांगला खेळ पाहिला. खूप मोठी धावसंख्या सुद्धा दिनेश स्मृती तुर्बे टीमच्या विरुद्ध त्यांनी चेस केली. तदनंतर सातत्याने आत्मविश्वासाने खेळ आपण गावदेवी रबाले टीमचा आतापर्यंत पाहिला आहे. परंतु मॅच अजून संपली नाही आहे. मॅच मध्ये काही होऊ शकतं. क्रिकेट इज अनसर्टन्टी. क्रिकेटमध्ये अनिश्चितता दाखवणारा क्रिकेट केलाय. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटवर भाष्य करणं म्हणजे मूर्खाचं लक्षण असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही आहे. चांगली मॅच आतापर्यंत रंगती आहे. धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते 39 धावा, 39 ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा पाहू शकाल अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक. थोडंसं पंबल अजय चव्हाणचं मिडॉनच्या दरम्यान. तोपर्यंत मैदानच्या आतमध्ये एक धाव पूर्ण होईल. एक धावेच्या मैत्रीने धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचेल 40 धावा. थोडासा बॉलर रनवे मध्ये प्रॉब्लेम येतोय. डेड बॉल असेल. धावसंख्या स्कोर बोर्डवर 40 धावा. तिसऱ्या ओव्हरचा खेळ आपण पाहताय. बॉलिंग करत असताना बॉलर दूरवरचा रनअप घेऊन बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेटने बॅटची कडा होती. थोडासा बॉलिंग मध्ये आपण व्हेरिएशन पाहिलं. बॉलर अभिचा स्लोवर पद्धतीचा बॉल फिंगर रोल केले होते. चांगला बॉल मैदानच्या आतमध्ये आता फेकलाय बॉलर अभिने. एक सिंगल येईल. एक धावेच्या मैदाने धावसंख्येला आकार प्राप्त होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 41 धावा धावफलकावर. आणखी 31 तर्रार बॉल आता मैदानच्या आतमध्ये. आणखी एक डिक्लेअर सुरुवामध्ये धाव. एक धावेच्या मैदानी धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 42, 42 धावा. चांगली बॉलिंग बॉलर आता अभि करतोय मैदानाच्या आतमध्ये. अभि नाही तो कभी नाही आता करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध प्रत्येकाला. कारण मॅच क्वालिफायची असेल आणखी एक स्लोवर पद्धतीचा बॉल बॉलर अभिच्या माध्यमातून आपण पाहिला. चांगली ओव्हर मैदानच्या आतमध्ये कमबॅक राहिलं बॉलर अभिचं. धावसंख्या स्थिरावली धावफलकावर 42. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 13 धावा अजित चव्हाणने खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये अजय चव्हाणने 18 धावा. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर अभिने 11 धावा खर्च केल्या आहेत. धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 42. महत्वाची ओव्हर आता मैदानच्या आतमध्ये. शेवटची ओव्हर असेल. चौथ्या ओव्हरमध्ये बॉलर रवी म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. रवी पाटील सज्ज होतील. चला प्रेक्षक आपण बॉर्डर लाईनच्या बाहेरून जायचं आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल चौथ्या ओव्हरला सुरुवात.
रवी पाटीलचा पहिला बॉल, वाईट बॉल येतोय मैदानच्या आतमध्ये. धावसंख्या स्कोर बोर्डवर 1च्या मैत्रीने जाऊन पोहोचतीये. 43 धावा. चांगला बॉल मैदानच्या आतमध्ये आपण पाहू शकाल, जागेवरनं फिरवण्याचा प्रयत्न. चांगली बॉलिंग आता रवी पाटीलच्या मैदानाच्या आतमध्ये. एक डॉट बॉल रवी पाटीलने पिकलाय बॉलर शुभम पाटीलच्या विरुद्ध. पुढे टाकलेला बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होती, महत्वपूर्ण कॅच होती बॅटर शुभम पाटीलच्या मैदानाच्या आतमध्ये. कैचेस बिन मैचेस, कैच चौड़ाई की मैच चौड़ाई आने वाला वक्त बताएगा इस मैच की कहानी. महत्वपूर्ण झेल होती मैदानाच्या आतमध्ये. 2 धावेने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचेल 45 धावा. स्लोवर बॉल अक्रॉस द लाईन ने. चांगला स्ट्रोक. समीर वारंग घेत आहेत बॉलवर. पिक होईपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावींच्या मैदानी धावसंख्येत वाढ होते. पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचते 47 धावा धावफलकावर. 47 ऑन स्कोर बोर्ड. तीन बॉल शिल्लक. 47 धावा धावफलकावर. चला प्रेक्षक, आपण बाउंड्री लाईनच्या बाहेरून क्रॉस व्हा. चांगला स्ट्रोक मिड विकेट रिजन मध्ये येतोय. ब्लास्ट शुभम पाटीलचा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 53 धावा. 2 बॉल शिल्लक. 53 धावा धावफलकावर. आणखी एक पुलटॉस बॉल अक्रॉस द लाईन. चांगला स्ट्रोक. 2 धावा घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. आता शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये होईल बाद. दुसरा विकेट गमावते गावदेवी रबाली टीम. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल निशांत मडवी. 53 धावा धावफलकावर. 53 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा बॉल रवी पाटीलचा बॅटर निशांत मडवीसाठी. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. डायरेक्ट हिट सुद्धा होतोय. फलंदाज निशांत मडवी बाद. धावसंख्या स्कोर बोर्डवर स्थिरावली 53 धावा आणि 54 धाबांचं लक्ष. येणारे 24 बॉल मध्ये बनवायचे आहेत 54 धाबा. 54 धावसंख्या स्कोर बोर्डवर झाली. 55 बनवायच्या आहेत. 55 धावांचं लक्ष. 54 धावसंख्या स्कोर बोर्डवर उभारली आहे गावदेवी रबाली टीमने आणि बनवायच्या आहेत गजानन तुर्बे टीमला 55 धावा. 24 बॉल मध्ये 55 धावेचं लक्ष.
शुभम पाटील बॅटिंग करताना चांगला खेळ शुभम पाटीलचा आपण पहिला. आता बॉलिंग पर जबाबदारी स्वतःवर घेतली आहे कॅप्टनने. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. रितेश मात्रेचा खेळ सुद्धा सातत्याने आपण सकाळच्या सत्रापासून पहिलाही चांगला राहिला आहे, परंतु या मॅच मध्ये कशा पद्धतीने बॅटिंग होईल थोडीशी निराशजनक कामगिरी आतापर्यंत समीर वारंगेची राहिली आहे, परंतु महत्वपूर्ण मॅच मध्ये त्याचा खेळ कसा राहील. 24 बॉल मध्ये 55 धाव्यांची गरज. तू रख हौसला हो मंजर भी आएगा, पैसे के पास चल के समंदर भी आएगा, टक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. कौन जीतेगा इस मैच को. मैच अभी जारी हो तो बीच मैदान के अंदर. पहिला बॉल राऊंड विकेटने. डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटीलचा रितेश मात्रेच्या विरुद्ध. शॉर्ट ट्रॅकर बॉल, क्रॅकिंग स्ट्रोक. रितेश मात्रेच्या बॅट मधनं दुसऱ्या बॉलवर ब्लास्ट. बॉल सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या स्कोर बोर्ड पर 6 धावा. हर कामयाबी पर तुम्हारा नाम होगा, हर कदम पर तुमको सलाम होगा. डटकर मुश्किलों का सामना करना है दोस्त, एक दिन वक्त भी आपका गुलाम होगा. आणखी एक चांगला स्ट्रोक येतोय. गॅप शॉट सिलेक्शन आपण पाहताय स्ट्रेट रिझन मध्ये. मेंडेटरी पॉवर प्लेची पहिली ओव्हर टाकत असताना शुभम पाटीलला आपण पाहताय. 2 धावा पूर्ण होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. चला मैदानाच्या आतमध्ये पाणी पोहोचवा. ऑन द स्कोरबोर्ड 3 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोरबोर्ड वर 8 धावा. नेक्स्ट बॉल अफलातून स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला. क्रिकेटचं मादक सौंदर्य. रितेश मात्रेच्या बॅट मधनं बॉल सीमारेषा पार, चौकार. चांगली बॅटिंग. धावसंख्या स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचतीये 12 धावा. पूरी क्षमा भी जल सकती है, तूफानों से कश्ती भी निकल सकती है. हो ना मायूस, इरादे बदल मेरे साथी, तेरी किस्मत कभी भी बदल सकती है. ना वो मुहूर्त देखते हैं ना वो सूरत देखती है. रितेश मात्रे अपनी टीम की जरूरत देखती है. जबाबदारीने खेळ आपण पाहताय. रितेश मात्रेचा बॅट मधनं सकाळच्या सत्रापासून प्रत्येक मॅच मध्ये चांगली बॅटिंग आपण त्यांची पाहिली आहे.
महत्वपूर्ण मॅच मध्ये चांगली बॅटिंग आपण पाहताय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12. शॉर्ट ट्रॅकर बॉल, आणखी एक फुल स्ट्रोक आणि सक्सेसफुल कॅच मैदानाच्या आतमध्ये. चला ऑफिशियल पंच जो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. किस बॅटर आउट असेल. OUT मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये. रितेश म्हात्रे बाद होतोय. नाव काय? न्यू बॅटर रवी पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 12. वाईट +1. 2 धावेने धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 14 धावा. पुन्हा एकदा एक वाईट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा धावफलकावर. चांगला बॉल, ओव्हर पिच बॉल होता. स्विंग अँड मिस रवी पाटीलच्या विरुद्ध शुभम पाटीलचा डॉट बॉल. पहिल्या ओव्हरची समाप्त होईल. धावसंख्या स्कोर बोर्डवर 15 धावा. किती पाहिजे? 15 झाले, 40 पाहिजे. 18 बॉल मध्ये 40 धावांची गरज. धावसंख्या स्कोर बोर्डवर 15 धावा. 18 बॉल आणि 40 धावांची गरज. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर बॉलिंग ट्रॅकवर रोहन म्हात्रे. रोमांचक मॅच रंगते मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल 40 समीकरण. स्ट्राइक इनला बॅटर समीर वारंगे. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये आणि पाठवले पार्किंग लॉट मध्ये. समीर वारंगेच्या बॅट मधनं येतोय 6 धावा. षटकार. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचते 21 धावा. 21 ऑन स्कोर बोर्ड. 21 धावा धावफलकावर. 21 ऑन स्कोर बोर्ड. चढ उतार मैदानाच्या आतमध्ये आपण सातत्याने पाहताय. काय घडेल काय बिघडेल वाट बिल आपण नेक्स्ट. अनेक प्रेक्षकांच्या नजरा आपण मॅच कडे भेटताना पाहताय. समीर वारंगेच्या पहिल्याच बॉलवर आपण पाहिलाय षटकार रोहनच्या विरुद्ध. दोन मॅच मध्ये निराशजनक कामगिरी. महत्वपूर्ण मॅच मध्ये पहिल्या बॉलवर 6 धावा. चांगला क्रिकेट.
कबस रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता. आता डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये रोहन म्हात्रेचा. कमबॅक, चांगली बॉलिंग. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला उडवलंय, बॉलला पाठवलंय, सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या 6च्या मैत्रीने जाऊन पोहोचतीये. 27 धावा, 27 ऑन स्कोर बोर्ड. रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये चांगला केला पण समीर वारंगेचा पाहिलाय टेनिस बॉल क्रिकेट मध्ये. आता तो बरसतोय आपला बॅट मधनं रंग. आणखी एक बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये. बॅक टू बॅक षटकार. समीर वारंगेच्या बॅट मधनं बॉल सीमारेषा पार. सिक्सर. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 33 धाबा. अफलातून बॅटिंग आणि प्रेक्षकांची मन जिंकणारी बॅटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये आता समीरजी पाहताय. रोहन म्हात्रेच्या विरुद्ध चढवलेला हल्ला मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 33 धावा. आणखी एक क्रॅकिंग स्ट्रोक आपण पाहताय कव्हर रिजन मध्ये. एकच सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतीये. धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचते 34 धावा. 34 ऑन स्कोर बोर्ड. 13 बॉल मध्ये 21 धाव्यांची गरज. आणखी एक सुंदर स्ट्रोक आपण पाहताय परंतु चांगली झेल मैदानाच्या आतमध्ये होतीये पूर्ण. रवी पाटील होतोय बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये होईल दाखल मनोज. 12 बॉल मॅच कोणी पकडली? 12 बॉल किती पाहिजे भाऊ? 21 ना. 12 बॉल मध्ये 21 धाव्यांची गरज. ट्वेल्थ बॉल रिमेनिंग, 21 रिक्वायर्ड. भावेश ना बॉलर. तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर भावेश कोहली. कव्हर रिजन मध्ये समीर वारंगेच्या बॅट मधनं 6 धावा. षटकार. काय बॅटिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरला तोडफोड चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. समीर वारंगेचा तुफान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. षटकारांची आतषबाजी आपण पाहताय. अफलातून खेळ आपण बॅटर समीर वारंगेचा पाहताय. मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग. धावसंख्या 6च्या मैदानात जाऊन पोहोचतीये 40 धावा. 6 बॉल मध्ये वैयक्तिक 25 धावांची बहारदार इनिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये समीर वारंगेच्या बॅट मधनं आपण पाहिली आहे. 11 बॉल मध्ये 15 धावांची गरज.
11 बॉल 15 असं समीकरण. आणखी एक हेलीकॉप्टर. हर ख्वाहिशों का मैं कैदी हूँ हकीकत मुझे सजा देती है. अरे हर ख्वाहिशों का मैं कैदी हूँ हकीकत मुझे सजा देती है. आसान चीजों का मुझे शौक नहीं, बीच मैदान के अंदर आने वाले मुसीबतें समीर वारंगे को मजा देती है. आणखी एक बॉल सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या 6च्या मैदाने जाऊन पोहोचेल. 46 धावा. विकर वन बॉल. चांगला बॉल आता मैदानाच्या आतमध्ये. बॉलर भावेश कोहलीचा डॉट बॉल येतोय. नऊ बॉल मध्ये 9 धाब्यांची गरज. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, हे आहे मित्रांनो क्रिकेट. स्लोवर बॉल मैदानाच्या आतमध्ये आणि कुशल मुवमेंटला आता मैदानाच्या आतमध्ये समीर वारंगे होतोय बाद. 8 बॉल मध्ये 9 धाब्यांची गरज. प्रत्येक षटकारासाठी 190 रुपयाचं पारितोषिक रोशन पाटील यांच्यासाठी. शांतीनाथ यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी आहे रोशन पाटील यांना, परंतु धावा चेस होणं त्यापेक्षा मोठी गोष्ट आहे आता मैदानाच्या आतमध्ये, कारण बॉल शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. 8 बॉल मध्ये 9 धाव्यांची गरज. शॉर्ट पिच बॉल फुल केलाय, चांगला स्ट्रोक. नो बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा इशारा. ओव्हर स्टेपिंग. 2 धाव्याने वाढ होईल मैदानाच्या आतमध्ये. आठ बॉल मध्ये 7 धाव्यांची गरज. स्विंग अँड मिस डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. बॉलर भावेश कोहलीचा मनोजच्या विरुद्ध. 7 बॉल मध्ये 7 रन बॉल इक्वेशन. शॉर्ट पिच बॉल फुल केलाय आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. षटकार. 6 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 1 रनची गरज. शुभ शेवटच्या ओव्हर मध्ये 6 बॉल मध्ये 1 रनची गरज.
शॉर्ट पिच बॉल फुल केला आणि मॅच फिनिश होतीये. 6 धावा येत आहेत आणि अभिनंदन गजानन तुर्बे टीम स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारी टीम गजानन तुर्बे आणि हार्ड लक गावदेवी रबाले टीम. एंड करायचं का लगेच करू का? आजच्या दिवसाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. पुन्हा एकदा भेटू उद्याच्या दिवसामध्ये. थँक्यू.